नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 15व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. चंडीदासाच्या सल्ल्याचं अक्षरशः पालन करून मी लगेचच दुसऱ्या दिवशी जरी मुंबईकडे धाव घेतली नाही तरी कालांतराने मी त्या शहराकडे मोर्चा वळून एकदाच तिथे पोचलो. तिथल्या एका हॉटेलमध्ये पोचताच मी आजारी पडलो. बंद खोलीच्या 4 भिंतीत कोंडल्यामुळे किंवा आजारी शरीर आणि थकलेल्या मनामुळे म्हणा, मी प्रथमच निराशावादी विचारांचा शिकार झालो. मला वाटू लागलं, आता पुरे झाला भारताचा प्रवास. या देशात हजारो मैलाचा प्रवास केला आणि तोही उद्वेगजनक परिस्थितीचा सामना करत मी भटकलो आहे. कारण मला ज्या भारताचा शोध घ्यायचा होता तो भारतातील युरोपियन क्वार्टर्समध्ये पूर्ण होऊ शकणार नव्हता. कारण तिथेसुद्धा युरोपप्रमाणे जेवणखाण, नाचगाणं, पत्ते, विस्की, सोडा यांच्यासह सजवलेलं आकर्षक युरोपियन चित्रच होतं. शक्य असेल तेव्हा शहरातील भारतीय विश्रामगृहात केलेल्या तात्पुरत्या मुक्कामात मला माझ्या शोधात थोडी मदत झाली होती. पण माझं स्वास्थ्य मात्र सुधारलं नव्हतं. खेड्यातील आणि जंगलातील छोट्या गावात केलेल्या तात्पुरत्या वास्तव्यात अस्वच्छ पाणी, कधीही न खाल्लेलं अन्न, अस्थिर जीवन आणि झोपे वाचून तळमळत घालवलेल्या असह्य उकाड्याच्या रात्री या सगळ्याचा माझ्या तब्येतीवर व्हायचा तोच घातक परिणाम झाला. आता वेदनेनं तळमळत बिछाण्यावर पडण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शेवटी किती काळ या अपरिहार्य परिणामापासून मी वाचू शकणार होतो हाही प्रश्नच आहे. झोपेअभावी माझ्या पापण्या सुजून जड झाल्या आहेत. या देशात प्रवेश केल्यापासून माझ्या मानगुटीवर बसलेल्या या अनिद्रेच्या हाडळीची भूतबाधा दूर करण्यात मला यश आलं नव्हतं. माझ्या सहवासात आलेल्या विचित्र प्रकारच्या लोकांमध्ये वावरताना सावधपणे वागण्याच्या ताणाने माझा मेंदू शिणला होता. भारताच्या दूरदूरच्या ग्रामीण भागातील अपरिचित लोकात फिरताना अनुभव ग्रहण करणं आणि त्याचवेळी चिकित्सक बनून पाहणं अशक्य होतं. असं आंतरिक संतुलन साधण्याच्या तारेवरच्या कसरतीने माझी बरीच दमछाक झाली होती, हे मात्र खरं. अस्सल साधू आणि मनोकल्पनेत स्वतःला महान समजणारे अहंवादी मूर्ख यांच्यातून मार्ग कसा काढायचा हे मला शिकायला हवं होतं. हातचलाखी करणारे जादूगार, खरे धार्मिक, गूढ तत्ववादी, जादूटोणा करणारे दांभिक लोक आणि योगाचे प्रामाणिक अनुयायी यांच्यात मला फरक करता यायला हवा होता. माझ्या संशोधनाचा पसारा आणि वेळ सीमित ठेवायला हवा होता. कारण एकाच शोधात मी माझं उभं आयुष्य नक्कीच खर्च करू शकत नव्हतो. माझी शारीरिक आणि मानसिक अवस्था अशी निराशाजनक झाली होती, पण आध्यात्मिक अवस्था ही फारशी चांगली नव्हती. अपयशाच्या जाणीवेने मी हताश झालो होतो. तरी देखील मी काही उल्लेखनीय सिद्धी प्राप्त करणाऱ्या आणि उमद्या चारित्र्याच्या लोकांना भेटलो. तसंच इतरही असे काही लोक भेटले जे अजब गोष्टी करू शकत होते, हे मात्र खरं होतं. पण मी ज्याच्या शोधात इथवर आलो आहे असा उच्च दर्जाचा आध्यात्मिक माणूस हाच आहे अशी ग्वाही अद्याप माझं मन देऊ शकत नव्हतं. माझ्या बुद्धिवादी स्वभावाला रुचेल आणि ज्याचा मी गुरु म्हणून आनंदाने स्वीकार करेन असं कोणीही आढळलं नव्हतं. उत्साही श्रद्धाळू शिष्यगण मला त्यांच्या गुरुकडे ओढून नेण्याचे निरर्थक प्रयत्न करत होते. पण एखाद्या नवयुवकाने प्रेमाच्या पहिल्याच अनुभवाला जीवनभराचं प्रेम समजून बसावं, तसंच हे भले लोक त्यांच्या पहिल्या अनुभवाने रोमांचित झाले होते. त्यांना यापेक्षा पुढे जाऊन अधिक शोध घ्यावासा वाटलाच नाही. शिवाय इतर व्यक्तींच्या तत्त्वप्रणालींनी आपली झोळी भरून घेण्याची माझी इच्छा नव्हती. मला हवा होता चालता बोलता इतर कोणालाही न आलेला, मी कधी न घेतलेला अनुभव. एक असा आध्यात्मिक साक्षात्कार जो केवळ माझा असेल, फक्त माझाच, इतर कोणाचाच नसेल. पण शेवटी मी एक मामूली लेखक ठरलो ना, ज्याने भारतात भटकण्यासाठी बेजबाबदारपणे आपल्या कारकिर्दीवर पाणी सोडलं होतं. मग असा सिद्धपुरुष मला भेटावा अशी अपेक्षा मी कशी करू शकत होतो? अशा उद्वेगजनक विचारांनी, निराशेने मला आपल्या जाळ्यात घेतलं. मला थोडं बरं वाटू लागताच मी थोडा हिंडू फिरू लागलो. एकदा हॉटेलमध्ये बसलो असताना माझ्या शेजारी सैन्यातला एक कॅप्टन बसला. त्याने माझं नैराश्य अधिकच दाट केलं. जेवण घेऊन आम्ही वरंड्यातील खुर्चीवर बसलो. एक लांबलचक सिगार ओठावर ठेवत तो पुटपुटला, जीवन हा एक खेळ आहे नाही? हो, थोडासा.
मी वेडपटासारखं उत्तर दिलं. अर्ध्या तासानंतर आम्ही हॉर्नबी रोडवरून टॅक्सीने जात असताना एका उंच इमारतीजवळ थांबलो. ते जहाजी कंपनीच्या कार्यालयासारखं दिसत होतं. तिथे मी परतीच्या तिकिटाचे पैसे भरले. शक्यतो लवकरात लवकर भारतातून बाहेर पडण्याचा मार्ग मी धरला होता. मुंबईच्या भिकार झोपड्या, धुळीने माखलेली दुकानं, सुसज्ज महाल आणि कार्यक्षम वाटणाऱ्या कार्यालयीन इमारतीपासून मान वळवत मी माझ्या उदासवाण्या विचारात पुन्हा गुरफटून जाण्यासाठी हॉटेलच्या माझ्या खोलीत परतलो. संध्याकाळ झाली. वेटरने चविष्ट जेवण वाढलं, पण माझी तर अन्नावरची वासनाच उडाली होती. मी थोडं बर्फ टाकलेलं थंडगार पेय घेतलं आणि टॅक्सी करून बाहेर पडलो. टॅक्सीतून उतरून रस्त्यावर रेंगाळत चालताना पश्चिमेने शहरी भारताला दिलेल्या देणगीसमोर एका सिनेमागृहासमोर थांबलो. ते एक मोठं भपकेदार थिएटर होतं. थोडा वेळ त्याच्या प्रकाशाने झगमगणाऱ्या प्रवेशद्वारापाशी मी घुटमळलो आणि तिथे लावलेली विशाल रंगीत पोस्टर्स पाहिली. सिनेमाचं मला नेहमीच वेड असल्यामुळे आज तर जणू अमृताचा प्याला ओठाशी लावल्याचा आनंद झाला. जगातील कोणत्याही शहरातील आरामदायक बैठक असलेल्या चित्रपटगृहाची तिकीटं जर मी खरेदी करू शकत असेल तर स्वतःला इतका दुःखी समजण्याची गरज काय, असा विचार करत मी आत प्रवेश केला. आतमध्ये मला अमेरिकन जीवनाचे अटळ अंश पडद्यावर पाहायला मिळाले. पुन्हा तीच मूर्ख पत्नी आणि तिचा विश्वासघात करणारा पती, तेच त्यांचे राजवाड्यासारखे विलासी वास्तवस्थान वगैरे. मी कथेवर लक्ष केंद्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण का कुणास ठाऊक थोड्याच वेळात मला कंटाळा आला. माझी चित्रपटाबद्दलची पूर्वीची ओढ नाहीशी झाल्याचं पाहून माझं मलाच आश्चर्य वाटू लागलं. मानवी उत्कट भावनायुक्त कथा, शोकांतिका आणि हलक्या फुलक्या मनोरंजक कथांमध्ये माझं हृदय दुःखाने जड करण्याचं किंवा मला हसवण्याचं सामर्थ्य उरलं नाही. सिनेमा अर्धवट संपेपर्यंत कथानक वास्तविकता सोडून कुठेतरी भटकत गेलं. अचानक चित्रपटावरून माझं लक्ष उडालं आणि फुलावर रुंजी घालणाऱ्या भ्रमरासारखं ते पुन्हा माझ्या विलक्षण शोधावर केंद्रित झालं. अनपेक्षितपणे मला जाणवू लागलं, मी असा यात्रेकरू आहे ज्याचा देवच नाही. गावोगाव, खेडीपाडी मी अशा जागेच्या शोधात भटकत आहे जिथे मनाला विसावा लाभावा, पण ती विश्रांती कुठेच लाभत नव्हती. एका विलक्षण आध्यात्मिक महामानवाची आकृती दिसते का, अशा शोधात मी होतो. म्हणून मी कितीतरी चेहऱ्यांकडे टक लावून पाहिलं होतं. देशातील माझ्या समकालीन इतर लोकांपेक्षा वेगळं असे गहन विचार माझ्या मनात रुजवले होते. कितीतरी तेजस्वी डोळ्यांमध्ये खोलवर या आशेने डोकावून पाहिलं होतं की त्यापैकी एखाद्या तरी नजरेत माझ्या गूढ प्रश्नांची उत्तरं मला गवसतील. मग अचानक काहीतरी विलक्षण घडलं. माझ्या मेंदूवर एक ताण निर्माण झाला. माझ्या भोवतीचं सगळं वातावरण जणू तीव्रपणे विद्युतभारित झालं. या तीव्र विद्युत स्पंदनांनी मला जाणवलं, माझ्यात काहीतरी खोलवर अलौकिक बदल गतिमान झाले आहेत. अचानक माझ्या अवधान कक्षेत एक मानसिक आवाज उमटला आणि त्यांनी मला त्याच्याकडे लक्ष द्यायला भाग पाडलं. आश्चर्यचकित होऊन तुच्छपणे बोलले गेलेले बोल मी ऐकू लागलो. खुद्द जीवन म्हणजे पाळण्यापासून सुरू झालेला आणि स्मशानात संपणारा अनेक भागांचा एक मालिकावजा चित्रपटच आहे. मागची दृश्य कुठे आहेत, त्यांना तू पकडू शकतोस? जी दृश्य अजून यायची आहेत ती कुठे आहेत, ती तुला कळू शकतात? ते अविनाशी अनंत वास्तव शोधण्याऐवजी तू इथे येऊन आपला वेळ वाया घालवत बसला आहेस. जी साधारण अस्तित्वापेक्षाही जास्त फसवी आहे, पूर्णपणे काल्पनिक कथा, भ्रमामधील एक महान भ्रम आहे. त्यानंतर मानवी प्रेमाच्या शोकांतिकेतील माझं उरलंसुरलं लक्षही उडालं. आता इथे बसण्यात काहीच अर्थ नव्हता. मी उठून उभा राहिलो आणि चित्रपटगृहाबाहेर चालू लागलो. पूर्वेकडे मानवी जीवनाच्या निकटतम वाटणाऱ्या चंद्राच्या पिठूर चांदण्यात मी रस्त्यावरून सावकाश निरुद्देश भटकत राहिलो. कोपऱ्यावर एक भिकारी जवळ आला. तो मला कळू न शकणारा पहिला शब्द बोलत असतानाच मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि भयभीत होत एक पाऊल मागे घेतलं. एका भयानक रोगामुळे त्याचं मांस झडून गेलं होतं. चेहरा विद्रूप झाला होता. पण लगेचच जीवनाच्या दुर्दैवाला बळी पडलेल्या माझ्या या सहबांधवाबद्दलच्या अनुकंपेने सुरुवातीची घृणा धुवून टाकली. मग मी माझ्या खिशात होती नव्हती तितकी सगळी चिल्लर त्याने लांबवलेल्या हातात टाकली. त्यानंतर मी समुद्रकिनाऱ्यावर येऊन अशा एकागीत जागेत बसलो जिथे रोज रात्री येणाऱ्या विविध जाती जमातींच्या खवय्यांची गर्दी
माझ्या विचारांमध्ये बाधा टाकू शकत नव्हती. काही दिवसातच माझं जहाज युरोपच्या दिशेने गती घेईल आणि अरबी समुद्राच्या हिरवट निळसर पाण्यावर तरंगू लागेल. एकदा किनाऱ्याला लागल्यावर मला सगळ्या तत्त्वज्ञानाचा निरोप घ्यायचा होता. माझ्या शोधाचं गाठोडं विस्मृतीच्या जळात बुडवून टाकायचं होतं. यापुढे एवढा वेळ, विचार, ऊर्जा आणि पैसा केवळ मनाने मानलेल्या गुरूच्या शोधात खर्च करायचा नाही असं मी ठरवत होतो. पण माझा पिच्छा न सोडणारा एक आंतरिक आवाज मला पुन्हा त्रास देऊ लागला. मूर्खा, तो मला तुच्छतेने म्हणू लागला. वर्षाच्या संशोधनाचं आणि महत्त्वाकांक्षेचं हेच का फळ? तू इतर 4 चौघांनी चोखाळलेल्या वाटेवरूनच जाणार आहेस? शिकलेलं सगळं विसरून जाणार आहेस? ताठर अहमन्यता आणि विषय लोलुपता, भोगशक्तीत तुझ्या सर्वोत्तम भावना बुडवून टाकणार आहेस? पण लक्षात ठेव, तुझ्या जीवनाची नाळ कठोर गुरूंशी जोडली गेली आहे. अस्तित्वाचा वरवरचा भपका अनंत विचारांनी ओरबडून टाकला आहे. कधीही न संपणाऱ्या कृती तुला सतत चाबूक फटकारून काम करायला लावत आहेत आणि आध्यात्मिक एकाकीपणाने तुझ्या आत्म्याला या सगळ्यापासून विलग केलं आहे. उमेदवारीच्या अशा या अलिखित करारनाम्यातून तुझी सुटका होऊ शकेल असं तुला वाटतं? तसं कदापि होणार नाही, कारण या गोष्टीच्या अदृश्य साखळ्यांनी तुझे पाय जखडून टाकले आहेत. पौरात्य आकाशात आढळून येणाऱ्या तारकांच्या अफाट खजिन्याकडे टक लावून पाहत बसलो असताना मी आलटून पालटून वेगवेगळ्या मनस्थितीच्या लाटेवर आरूढ होत होतो. त्या निर्दयी अलौकिक आवाजापासून माझा बचाव व्हावा म्हणून या बाबतीत आलेल्या अपयशाबद्दल माझी असहाय्यता व्यक्त करत मला माफ करण्याची मी रदबदली केली. आवाजाने उत्तर दिलं, भारतात भेटलेल्या इतक्या लोकांपैकी तू शोधत असलेला एकही असा नाही जो तुझा गुरु बनू शकतो. माझ्या मनःचक्षुसमोर अनेक चेहऱ्यांच्या छबींची मालिका एक एक करून सरकू लागली. उत्तर भारतीय रागीट चेहरे, शांत सौम्य दक्षिणी चेहरे, भाऊक चेहऱ्याचे पूर्व भारतीय आणि पश्चिमेतील करारी मौन मराठी चेहरे, मैत्रीपूर्ण, मूर्ख, सूज्ञ, धोकादायक, दुष्ट आणि अगम्य गूढ चेहरे. या नानाविध चेहऱ्यांच्या भाऊगर्दीतून एक चेहरा वेगळा पडून सतत माझ्यासमोर तरळू लागला. त्याचे डोळे माझ्या चेहऱ्यावर रोखले होते. तो होता शांत सिंहासारखा महर्षींचा चेहरा. दक्षिणेतील पवित्र ज्वालामुखीच्या पर्वतावर आयुष्य व्यतीत करणारा ऋषी. अर्थातच मला त्याचा कधीच विसर पडला नव्हता. खरं तर महर्षींबद्दल एक मृदू विचार अधूनमधून माझ्या मनात अल्पकाळासाठी का होईना डोकवायचा. मला आलेले अनपेक्षित अनुभव, गरगरत फिरणाऱ्या कालचक्राबरोबर बदलणारे चेहरे, घटना आणि शोधादरम्यान आकस्मित घडत गेलेले बदल या सर्व गोष्टींनी त्यांच्या माझ्या दरम्यान झालेल्या अल्पभेटीच्या प्रभावाला आच्छादून टाकलं होतं. अंधाऱ्या पोकळीत अल्पकाळ चमकून नंतर निघून गेलेल्या एकाकी ताऱ्याप्रमाणे ते माझ्या जीवनातून निघून गेले हे आत्ता मला जाणवलं. मला छळणाऱ्या माझ्या आंतरिक आवाजाला आता मला हेच उत्तर द्यावं लागलं. पूर्वेत किंवा पश्चिमेत मला भेटलेल्या इतर कोणत्याही माणसापैकी त्यांनी मला सर्वाधिक प्रभावित केलं होतं. पण ते माझ्यासारख्या पाश्चात्याबद्दल इतके तुटक, अलिप्त वागले होते की मी त्यांचा शिष्य बनलो अथवा नाही बनलो तरी त्यांना काहीच फरक पडणार नव्हता. याबाबत ते अगदी तटस्थ होते. माझ्या आंतरिक आवाजाने मला तीव्रपणे कोंडीत धरलं. तू खात्रीने कसं सांगू शकतोस की ते अलिप्त होते? तू तिथे जास्त काळ न थांबता घाईने निघून आलास. होय, मी दुबळेपणाने कबूल केलं. माझा आधीच ठरलेला कार्यक्रमही मला पार पाडायचा होता. मग मी दुसरं काय करू शकत होतो? तू आता केवळ एकच गोष्ट करू शकतोस, त्यांच्याकडे परत जा. मी बळजबरीने स्वतःला त्यांच्यावर कसं लादू शकतो? तुझ्या वैयक्तिक भावना या शोधातील यशापेक्षा कमी महत्त्वाच्या आहेत. महर्षींकडे परत जा. ते भारताच्या दुसऱ्या टोकाला आहेत आणि माझी भटकंती पुन्हा सुरू करण्याइतका मी अद्याप बरा झालो नाही. त्याने काय फरक पडतो? गुरु हवा असेल तर त्याची किंमत तुला मोजावीच लागेल. आता कसलीही अपेक्षा बाळगण्याचं त्राण माझ्यात राहिलं नाही. शोध घेता घेता मी खूप दमलो आहे. खरंच मला गुरु हवा आहे का अशीही शंका आता मला येऊ लागली आहे. तसंही मी जहाजात आता माझी जागा आरक्षित केली आहे आणि 3 दिवसात तर माझं जहाज प्रवासाला लागेल. आता सगळ्या गोष्टी बदलायला खूप उशीर झाला आहे. तो आंतरिक आवाज मला खोचून बोलला. खूप उशीर झाला आहे, होय ना?
माणसाची किंमत करण्याच्या तुझ्या जाणीवेला झालंय तरी काय? तू मान्य करतोस की महर्षीन इतका विलक्षण दुसरा कोणताही माणूस तुला आजपर्यंत भेटलेला नाही? मग त्यांना नीट समजून घेण्याआधीच तू त्यांच्यापासून पळ काढतोय. जा, त्यांच्याकडे परत जा. मी तरीही खिन्नपणा धारण करून माझा हट्ट कायम ठेवला. बुद्धी म्हणत होती होय आणि शरीर म्हणत होतं नाही. पुन्हा एकदा त्या आवाजाने माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या योजना पुन्हा एकदा बदल. तुला महर्षींकडे जायलाच हवं. त्यावर माझ्या हृदयाच्या गाभ्यातून असं काहीतरी वर उचंबळून आलं जे त्या अनाकलनीय आवाजाच्या आदेशाचं पालन करण्याची गळ मला घालू लागलं. तो माझ्यावर पूर्णपणे स्वार झाला होता. त्याने तर्कातून जन्मलेल्या माझ्या जर्जर शरीराच्या विरोधाला न जुमानता इतक्या ताकदीनं उडवून लावलं की मी त्याच्या हातातील खेळणं बनून गेलो. महर्षींकडे परत जाण्याच्या आतून अचानक उठणाऱ्या शक्तिशाली उर्मीत मला तातडीने बोलवणारे महर्षींचे डोळे स्पष्टपणे दिसत होते. त्यांचा प्रतिकार करणं केवळ अशक्य होतं. माझ्यातल्या आंतरिक आवाजाशी वाद घालायचे सगळे प्रयत्न मी थांबवले, कारण मला माहीत होतं की त्याच्यासमोर मी एखाद्या लहान बालकाप्रमाणे असहाय्य झालो होतो. मला तातडीने महर्षींकडे जायला हवं होतं आणि त्यांनी परवानगी दिलीच तर त्यांचं शिष्यत्वही पत्करायचं होतं. त्यांनाच ध्रुवतारा मानून त्यांच्याकडे प्रवासाची दिशा वळवायची होती. कोणीतरी माझ्यावर विजय मिळवला होता. हा कोणीतरी किंवा हे काहीतरी नेमकं काय होतं हे मात्र मला कळू शकलं नाही. मी हॉटेलात परत गेलो. चेहरा धुतला आणि कोमट चहाचा एक कप घशाखाली उतरवला. तो पिऊन होईपर्यंत मी एक बदललेला माणूस आहे असं मला वाटू लागलं. मला स्पष्टपणे जाणवत होतं माझ्या खांद्यावरून माझ्या दुर्दशेचं आणि शंकांचं ओझं गळून पडत आहे. दुसऱ्या दिवशी मी नाश्ता घेण्यासाठी माझ्या खोलीबाहेर पडलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी मुंबईला परत आल्यानंतर आज पहिल्यांदाच माझ्या ओठावर स्मित तरळलं होतं. हॉटेलमधला उंच दाढीवाल्या नोकराने माझ्या स्मिताचं प्रतिउत्तर स्मिताने दिलं. पांढरं जॅकेट, पांढरी ट्राउझर, सोनेरी कंबरपट्ट्यात सज्ज तो तरुण आपल्या हाताची अदबशीर घडी घालून माझ्या खुर्चीमागे उभा होता. तो मला म्हणाला, तुमच्यासाठी एक पत्र आहे साहेब. त्याने माझ्या हातात दिलेल्या लिफाफ्याकडे मी निरखून पाहिलं. 2दा पत्ता बदलून ते पुन्हा माझ्याकडे पाठवलं गेलं होतं. मी खुर्चीवर बसून त्यातील पत्र बाहेर काढलं. पवित्र ज्वालामुखीच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमातून ते लिहिलं गेलं आहे. हे पाहिल्यानंतर माझ्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावर उरला नाही. पत्र लिहिणारा एकेकाळी सामाजिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती आणि मद्रास विधानसभेचा सभासद होता. काही घरगुती दुःखद घटनांमुळे त्याने जाहीर जीवनातून विरक्ती घेतली होती आणि तो महर्षींचा शिष्य बनला होता. तो अधूनमधून महर्षींना भेटायला जायचा. आमचीही भेट झाली होती. कधीकधी आम्ही एकमेकांना पत्र लिहायचो. मी आश्रमाला परत भेट दिली तर माझं तिथे स्वागतच असेल असं सूचित करणाऱ्या शब्दांशिवाय ते प्रोत्साहन देणाऱ्या विचारांनी ओथंबलेलं होतं. जेव्हा ते पत्र वाचून मी संपवलं तेव्हा एक वाक्य आठवणीतून इतक्या जोराची उसळी घेऊन तळपू लागलं की बाकी सगळ्याचा विसर पडला. ते वाक्य असं होतं, एका खऱ्या गुरूंना भेटायचं सद्भाग्य तुम्हाला लाभलं आहे. हे पत्र म्हणजे महर्षींकडे परत जाण्याच्या नुकत्याच घेतलेल्या माझ्या निर्णयासाठी झालेला एक शुभशकुनच म्हणावा लागेल. नाश्ता केल्यानंतर सरळ जहाज कंपनीत जाऊन मी माझं आरक्षण रद्द केलं. लवकरच मुंबईचा निरोप घेऊन मी माझ्या योजनेनुसार मार्गक्रमण करायचं ठरवलं. त्यानंतर पुन्हा सुरू झाला शेकडो मैलाचा प्रवास. दक्षिणेच्या पठारातून मैलोन मैल पसरलेल्या उजाड माळरानात मधूनच बांबूची बेटं आपल्या हिरव्या पानांच्या पताका फडकावत नजरेला थोडा बदल देण्याचा प्रयत्न करायची. बुटक्या गवताळ प्रदेशातून ट्रेन जाऊ शकत नव्हती आणि भारताच्या या गवताळ प्रदेशात अधूनमधून आपलं अस्तित्व दाखवणारे वृक्ष माझ्यासाठी पुरेसे होते. ट्रेनच्या पट्ट्याच्या दूरवरील किनाऱ्यावरून आपले फांद्यांचे हात हलवताना त्यांना पाहिलं की वाटायचं मी एका भव्य प्रसंगाकडे वेगाने जात आहे. तो म्हणजे आध्यात्मिक साक्षात्कार. आणि आजवर मला भेटलेल्या गूढ व्यक्तींपैकी सर्वात जास्त अगम्य व्यक्तीच्या भेटीला मी जात आहे. कारण माझ्या डब्याच्या लाकडी पट्ट्यांच्या पडद्यांमधून त्यांच्याकडे पाहताना एका ऋषीचा शोध घेण्याची माझी आशा निद्रिस्त अवस्थेतून आळस मोडत पुन्हा एकदा जागी झाली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही 1000 मैल तरी मागे टाकले असतील. आता आमची ट्रेन शांत दक्षिणेत प्रवेश करत होती. बाहेरच्या सपाट पठाराच्या दृश्यात आता अधूनमधून लाल टेकड्या आपली डोकीवर काढताना दिसत होत्या आणि मला विचित्र आनंद वाटत होता.
आम्ही दक्षिणेचा उष्ण कोरडा भाग मागे टाकला होता आणि मद्रास शहराच्या दमट बाष्पयुक्त हवेने आमचं स्वागत केलं. याचाच अर्थ आमचा बहुतेक प्रवास संपत आला होता. दक्षिण मराठा कंपनीचं जंक्शन सोडल्यानंतर मला दक्षिण भारताची ट्रेन पकडण्यासाठी काही शहरं पार करावी लागणार होती. ट्रेनच्या वेळेआधी माझ्या हातात काही तास शिल्लक असल्याचं लक्षात येताच मी थोडी आवश्यक खरेदी केली आणि दक्षिण भारताचे आध्यात्मिक प्रमुख श्री शंकराचार्यांचा परिचय करून देणाऱ्या माझ्या भारतीय मित्राशी थोड्या गप्पा मारल्या. त्याने प्रेमाने माझं स्वागत केलं. जेव्हा त्याला सांगितलं मी पुन्हा एकदा महर्षींकडे जात आहे, तेव्हा माझा लेखक मित्र उद्गारला. मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. असं होणार हे मला वाटलंच होतं. हे ऐकून मला धक्काच बसला. तरीही मी त्याला विचारलं, तुम्ही असं का म्हणालात? त्यानं स्मित केलं. मित्रा, तुम्हाला आठवतं का चिंगलेपूट शहरात परमपूज्य शंकराचार्यांचा निरोप कसा घेतला होता? त्यांच्या खोलीबाहेर पडताना ते माझ्याजवळ काहीतरी कुजबुजले होते. या गोष्टीची नोंद तुम्ही घेतली होती का? हो हो, आता तुम्ही आठवण करून दिल्यावर मला नक्कीच आठवलं. माझ्या लेखक मित्राच्या चेहऱ्यावर अजूनही स्मित झळकलेलंच होतं. परमपूज्य शंकराचार्यांनी मला हेच तर सांगितलं होतं, तुझा मित्र भारतभर भटकेल. तो अनेक योग्यांना भेटेल, अनेक शिक्षकांशी बोलेल, पण शेवटी त्याला महर्षींकडेच परत यावं लागेल. त्याच्यासाठी केवळ तेच गुरु योग्य आहेत. माझ्या परतीच्या संध्याकाळी कानावर पडलेल्या या शब्दांनी मी अगदी भारावून गेलो. त्यातून शंकराचार्यांची भविष्यात डोकवण्याची शक्ती व्यक्त होत होतीच, शिवाय मी योग्य मार्गावर आहे अशा आश्वासक शब्दांचं पाठबळही ते मला देत होते. माझ्या नशिबात किती विलक्षण भटकंतीचे योग लिहून ठेवले होते. काळाने त्याच्या भविष्यकथनाचा पूर्वार्ध खरा ठरवला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.